इंडियन स्टार्स अँड स्ट्रायकर संघानं प्रथम टॉस जिंकलं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम नारिंद्र फायटर्स या संघाला. येस, ऑफिशियल सरांचा इशारा येतोय. मॅच इज ऑन. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उमेश आणि अमे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर शॉटन पूल केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याचा फायदा होईल टीम बॅटिंग करणाऱ्या संघाला. तिथे धावा अर्जित करण्यात आल्यात. एक रन्स इथे मात्र कंप्लीट केले. पहिली धाव धावफलकावरती येते. श्री गणेश होतोय टीम निना स्टार्स अँड स्ट्रायकर्स या संघाचा. पहिली धाव पहिल्या बॉलवरती येणं तितकंसं गरजेचं असं, तितकंसं आत्मविश्वास वाढून देणारा राहतो बॅटिंग करत असणाऱ्या टीमचा. फुलंदाजी मागवरती षटक क्रमांक पहिलं अतळण्यासाठी योगेश. फुललेंचा बॉल बाटची कट घेते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. योगेश पहिला बॉल हाफ ट्रॅकर अतळला. धावा इथे अर्जित करण्यात आल्या. त्यानंतर कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं त्यानं केलंय. फुलरलेनचे बॉल अतळले. त्यानंतर बॅटची कट घेतल्यानंतर थर्डमॅन रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द झाला. त्यानंतर एक धाव इथे मात्र सहज इथे अर्जित करण्यात आली आहे. दुहेरी धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हे हलक्यातनं स्टेअर केलं. एक धाव धावफलकावरती इथे अर्जित करण्यात येईल. दुहेरी धावेसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. 2 धावा इथे धावफलकावरती अर्जित करण्यात येतील. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. अर्थातच गोलंदाजी करत असणारा योगेश हा मात्र श्रीलंकन गोलंदाज तीक्ष्ण याच्यासारखी त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळतीये. आणि अगदी त्याचे सहकारी मित्र आम्हाला तेच सातत्यानं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 4 धावा सध्याच्या घडीला या धावफलकावरती आहेत. अर्बा पाटलावून सेटला केला. एका हातामध्ये झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे. विशाल यांचं कौतुक करणं गरजेचं. तरुण दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल अडबा पाटणं ऑन सेटला केला. फटका फसला. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. धक्का क्रमांक दुसरा टीम नीना स्टार्स या संघाला. फलंदाज बाद. पहिला 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावा 4 धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये टीम पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना नीना स्टार्स अँड स्ट्रायकर्स ओव्हरच्या ब्रेकमध्ये वळले. डीजेकडे ऐकूया तिकडे सेकंड सुमधुर संगीत.
हाफ ट्रॅकर देखना फटका एक्झिक्यूट केलाय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तिथे कंप्लीट केले. दुहेरी धावेचा केला गेला प्रयत्न. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्या दोन्ही बॅटरनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्याही धावेसाठी परतले. 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या 3 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नितीन या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव इथे प्राप्त केली आहे बॅटर अमय याने. समोरच्या दिशेने केला बॉल बॅक टू द ड्राईव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतोय. एक सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. 8 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. पहिलं षटक योगेश यांचं खूप सारं महत्वाचं राहिलं टीम नारिंद्र फायटर्स या संघाच्या बाजूनं. हलक्यानं स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक वेगानं कव्हर रिझनमध्ये येतात. एक धाव याही वेळेस प्राप्त केली जाते. आणखीन एक सिंगल धावफलकावरती ऍड केले जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमय सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतात. 3 बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधनं तब्बल 5 धावा आल्यात. निनाद त्यांची चांगले मदतीनं साथ देतात. 2 बॉल फेस करत असताना 1 धाव निनाद त्यांच्या बॅटमधनं आली आहे. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक योगेश बॉलच्या खाली. केली जाणार नाही या चुकी. धक्का बसेल टीम निनाद स्टार्स या संघाला. फलंदाज क्रमांक 3 निनाद बाद. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जातात सातत्याने. प्रवीणजी जर आपण पाहिलं तर परंतु फटके एक्झिक्यूट होत नाहीयेत. सन्माननीय तांबे वाघ साहेब या मुख्य मंचकावरती उपस्थित. यांना विनंती करूयात की आपण मुख्य मंचकावरती या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. हलक्या स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक पॉईंट रिजन मध्ये वेगानं बॉलवरती येईल. इथे सुद्धा एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये टीम बॅटिंग करते. निनाद स्टार्स अँड स्ट्रायकर्स या 2 संघादरम्यानची ही लढत. या लीग मधील ही दुसरी मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. पहिल्या मॅच मध्ये निखिल योद्धा या संघाचं वर्चस्व राहिलं. चांगला धाटणीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु बॉक्सर नितीन याही संघानं चांगली लढत शेवटच्या क्षणापर्यंत दिली होती. आणखीन एक देखणार बॉल अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. हलक्यानं स्टेअर केल्यानंतर इथे सुद्धा दुहेरी धाव सहजरित्या प्राप्त केली जाते. या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. जिथे पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अर्थातच पहिल्या 12 बॉल मध्ये 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत टीम निनाद स्टार्स अँड स्ट्रायकर्स या संघाच्या. जिथे टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टननं. परंतु प्रयत्न पहिल्या 12 बॉल मध्ये खऱ्या अंशी का होईना अपयशस्वी सुद्धा राहिला. कारण की पहिल्या 12 बॉल मध्ये महत्वाचे 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत आणि अवघ्या 12 धावा धावफलकावरती आहेत. आता खऱ्या अर्थानं अमय जे मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आल्यानंतर त्यांच्या बॅटमधनं ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला धावा पाहायला मिळतात ना, अगदी शेवटच्या षटकापर्यंत त्याच थाटणीचा खेळ त्यांचा राहिला तर इथून मोठी धावसंख्या उभारू शकतोय टीम निनाद स्टार्स अँड स्ट्रायकर्स हा संघ. षटक क्रमांक 3 मध्ये विशाल गोलंदाजी मार्कवरती दाखल. हाफ ट्रॅकर अडबा पाटणा सेटला केलेला बॉल. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जातो. यस इथे मात्र 2 धावा घोषित स्वरूपामध्ये मिळतील टीम निनाद स्टार्स या संघाला. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. विशाल सध्याच्या घडीला गोलंदाजीला आले. त्यांच्या माध्यमातून एक अफलातनं झेल आपण पाहिला होता मिड ऑन रिझन मध्ये. एका हातामध्ये झेल टिपला होता फलंदाज उमेश मप्यासह फलंदाज अरुण हे मात्र त्यावेळेस बाद झालेले आपण पाहिले होते. अमे आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते.
एक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय त्यात एक रन कंप्लीट करते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का इथे मात्र रोखलं जाते कारण की मानस केलं होतं दुहेरी धाव्याचं परंतु धाडस करू शकले नाहीयेत. एक सिंगल मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं 15 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेशच्या बॅट पण आलेली एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगले बॅटिंग अमेय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतात. हाफ ट्रॅकर इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल वरती आले परंतु झेल इथे धरतीला दान झालाय. अमेय सारख्या एका विस्फोटक फलंदाजाचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येत असताना आपण पाहिल्या त्या इनिंग मध्ये या मॅच मध्ये त्याचा झेल इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लीग रिजनचा क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून सोडण्यात आला. एक सिंगल त्या दरम्यान प्राप्त केले. 16 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्ग असते. पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पुलरलेनचा बॉल हलक्यात स्टेअर केला. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला वेगानं बॉल वरती आले. याही वेळेस एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. उमेश बॉल बॅटची कट होती. यष्टीरेषी थोडीशी होईना दूर राहिले बॉल बसणं. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं 17 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी प्रथम गोलंदाजी करत असताना टीम नारिंद्र फायटर्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या. धावा सुद्धा कमीच्या रोखल्यात. यावेळेस स्वेर चेंडू अभ्यंतरी धाव धावफलकावरती आड केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक फंबल झाले. एक धाव त्या दरम्यान हर्षित करण्यात आली. व्हाईट बॉलचा सुद्धा इशारा येतोय. 82 अशा एकंदरीत 2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथून सुद्धा एकंदरीत या षटकाचा विचार केला ना तर एका बॉलचा खेळ शेष आहे. अर्थातच 17 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला समाप्त झालाय. 17 बॉल मध्ये 20 धावा या धावफलकावरती आल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला फटका फसला. बॉल हवे मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत नाहीयेत. हा सुद्धा प्रवीणजी सर एकंदरीत विचार केला असता तर झेल झाला असता परंतु प्रयत्नच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. याचा फायदा राहिला टीम निना स्टार्स या संघाला. 2 धावा इथे 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. त्या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 22 या आकड्यावरती. अर्थातच 18 बॉलचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला टीम बॅटिंग करत असताना निना स्टार्स अँड स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरच्या मधल्या ब्रेकमध्ये वेळ डीजेकडे ऐकूया. डीजेकडे सुमधुर संगीत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावर येऊन त्यांनी या सामन्याचा आनंद घ्यावा. स्पेसेज प्रीमियर लीग 2024. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने मोठा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आले बॉल वरती परंतु बॉल इथून सीमा पार. फरार. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार. चौकार सध्याच्या घडीला धावफलकावरती ऍड केला गेला. या 4 धाब्याच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधील या पूर्वार्धाच्या खेळामधील पहिला चौकार येतोय बॅटर
अमयच्या बॅटमधनं जो सध्याच्या घडीला आघाडीला आलाय. आघाडीला आल्यानंतर त्याच्या बॅटमधनं धावा सुद्धा सातत्यानं आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम नीना स्टार्स या संघाकडनं अमेय याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मंकडींचा इथे मात्र बळी प्राप्त केलाय महत्वाच्या क्षणाला. आणखी एक महत्वाचा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धक्का बसला टीम नीना स्टार्स या संघाला. गोलंदाजी मागवरती असलेले नानिंद्र सर यांचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने त्याने विकेट संपादन मैदानाच्या आतमध्ये केले. निलेश पॉपिंग क्रीज सोडून पुढे गेले होते. नंतर मंकडींची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी दिशा चुकल्या. बॅटबॉलचा इशारा येतोय. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक 1च्या मदतीनं पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या कडावरती. 27 धावा धावफलकावरती. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. अवे फ्रॉम द बॉडी. याही वेळेस बॅटबॉलचा इशारा येतोय. अगदी शरीरापासून दूरवर ऑफस्टिक मिक्स करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वेर चेंडूच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती 28 या कडावरती. अडवा बॅटनं खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. यष्टिरक्षक बॉलवरती वेगानं आले. इथे मात्र कोणती धाव प्राप्त केली जाणार नाही. अमयच्या बॅटमधनं हा क्लासिकल ब्लास्ट बॉल सीमा पार षटकार. आणखी एक मोठा फटका. परंतु यावेळेस मिस टाइम झालाय. बॉल अभय मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली केली जाते चुकी. एका विस्फोटक फलंदाजाला आणखी एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. 2 धावा यावेळी चर्चित करण्यात आल्या. त्या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 या कडावरती. 36 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. चांगले बॅटिंग अमय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. याही वेळेस केली गेली चुकी. बॉल सीमा पार येतोय अमयच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. अशा मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या कडावरती. 42 धावा धावफलकावरती. तिथून या षटकाचा विचार केला तर एकंदरीत शेवटचा एक बॉल बाकी आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा क्लासिकल षटकार अमयच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धेतील तिसऱ्या मॅचचा टॉस कडे आपण वळूयात. विनंती असेल टीम रवी 11 विपक्ष लढत असताना बॉक्सर नितीन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. पुनश्च विनंती करूया टीम रवी 11 आणि बॉक्सर नितीन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा आल्या तब्बल 48. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 49 धावेची.
तर रवी 11 आणि बॉक्सर नितीन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचे आणि सन्माननीय किरण शिरवटकर सर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय. तर बॉक्सर नितीन रवी 11 या दोन संघादरम्यान सामना असेल. मी किरण शिरवटकर सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. तर एक सामना खेळला आहे बॉक्सर नितीन आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालाय. तर पहिलाच सामना खेळतोय तो रवी 11 संघाने टॉस जिंकलाय. रवी सर थोडी बाईट द्यायची आहे, तुम्ही पण थांबा. नितीन सर, काय निर्णय असेल तुमचा? आमचा फिल्डिंगचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. बॉक्सर नितीन या संघाचे जे बॉक्सर आहेत त्यांना किती धावांच्या मध्ये रोकाल तुम्ही? तो ओरिजिनल बॉक्सर आहे. तर काय वाटतं तुम्हाला किमान समोरच्याने किती धावा केल्या म्हणजे तुमचे खेळाडू चेस करतील? त्यांना 25च्या आत गुंडाळण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघा बॉक्सर नितीन सर, तुम्हाला खुलेआम चॅलेंज केलं आहे की 25च्या आत रोखणार, काय सांगाल? बस आम्ही एका ओव्हरमध्ये 25 मारायचा प्रयत्न करू. बरोबर आहे. मागचा सामना अतिशय अटीतटीचा झाला, श्वास रोखणारा झाला. नेमकं पराभवाचं कारण काय, तुम्ही काय सांगाल? नाही ॲक्च्युली सगळ्यांनी फिल्डिंग चांगली केली, कॅचेस चांगले पकडले होते. फक्त शेवटच्या मोमेंटला जे काय लास्ट ओव्हरला जे काय मिस फिल्डिंग झाली त्याच्यामुळे मॅच गेली हातातून. चला, या मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, दोघांना बेस्ट ऑफ लक. आणि आपण वळतोय कोकरे सरांकडे. थँक्यू सो मच प्रवीणजी तुगाडे सर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम निना स्टार्स या संघानं तब्बल 48 धावा बनवल्या. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 49 धावेची गरज आहे टीम नरेंद्र फायटर्स या संघाला. चांगली बॅटिंग राहिली. अमेय याची 12 बॉलमध्ये तब्बल 32 धावा त्याच्या बॅटमधून आले. एकंदरीत जर विचार केला ना तर 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं त्याने इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारल्या. 12 बॉलमध्ये तब्बल 32 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आता मात्र 24 बॉल मध्ये तब्बल 49 धावा रोखायच्यात. गोलंदाजी करत असताना टीम रवी नरेंद्र फायटर्स हा संघ आता मात्र बॅटिंग करेल. बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं आता धावा जमा कराव्या लागतील. 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं निनाद स्टार्स या संघानं. टीम नरेंद्र फायटर्स संघाकडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे योगेश आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज निनाद आपल्याला पाहायला मिळतील. निनाद बॅटिंगला आले. बॅटिंगला आल्यानंतर थोडंसं का होईना नाराज केलं, परंतु आता मात्र गोलंदाजीला आले स्ट्रायकर्स गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे जरूर विश्वास दाखवला संघाच्या कॅप्टननं. आता मात्र कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील, स्वतः याच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये खेळतात, स्वतःवरती विश्वास त्यानं दाखवला. आता इथून मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल ती सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं असेल या मॅच मध्ये, कारण की 49 धावा बनवायच्यात येणाऱ्या पहिल्या 24 बॉल मध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि नितीन हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर स्टीअर करायचं होतं, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल अगदी योग्यरित्या आपल्याला पाहायला मिळाला. कोणती धाव या बॉलवरती येत नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत ऑन स्ट्राईक. वेळेस दिशा चुकते. अंपायर आमच्याकडे वळलेत, दर्शवलं की हा व्हाईट बॉल आहे
अवंतरी धावफलकावरती पहिली धाव धावफलकावरती लगावली जाते टीम नरेंद्र फायटर्स या संघाची. 49 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. एकात मोठा फटका आला तर अगदी जर आपण पाहिलं तर टार्गेटच्या समीप जाऊ शकतोय टीम नरेंद्र फायटर्स हा संघ. हलक्याने स्टेअर केलाय पॉइंट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आले. एक सिंगल याही वेळेस प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. निनाद ऍज अ कॅप्टन आहेत आणि कॅप्टन असल्यानंतर ते स्वतः गोलंदाजीला आलेत आणि स्वतःवरती विश्वास त्याने दाखवला. त्या दर्जाची गोलंदाजी सुद्धा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी. सन्माननीय अभिजितजी विचारे साहेब यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य मंचकावरती या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. अभिषेकजी विचारे साहेब या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. सन्माननीय अभिषेकजी विचारे साहेब हे उपस्थित राहतात. त्यांचं सुद्धा स्पेसिस प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुनश्च गोलंदाज निनाद तयार होतात. फुललेनचा बॉल हलक्यातून स्टेअर करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अभय फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूरवर चेंडू ठेवलेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय सध्याच्या घडीला निनाद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक रुख थांबलाय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 4 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. नितीन ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा पाटणा खेळण्याचा मनसुबा जरूर फलंदाजाच्या माध्यमातून केला गेला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक पहिल्यामध्ये निनाद ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःवरती विश्वास दाखवला आणि स्वतःवरचा विश्वास खऱ्या अर्थानं तो यशस्वी सुद्धा राहिलेला आपण पाहिला. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येईल. अडबेल फेकेल तर वर. इथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येईल. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या 6 बॉल मध्ये धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये निनाद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज अरुण हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अरुण यांच्यावरती आता मात्र सध्याच्या घडीला विश्वास दाखवलाय. समोर बॅटर योगेश आणि नितीन आपल्याला पाहायला मिळतात. पुलरलेनचा बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला खेळलाय. 1 रन्स त्या दरम्यान कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चांगली फेक होते निनाद यांच्या माध्यमातून. 2 धावा आल्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आहे. तिथून एकंदरीत जर विचार केला तर अजून सुद्धा 42 धावा बनवायच्या. इथून तब्बल 17 बॉलचा खेळ शेष आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, परंतु इथून सुद्धा फलंदाजी मध्ये सुद्धा कमबॅक करावा लागेल नितीन आणि योगेश या दोन्ही बॅटरला. हाफ ट्रॅकर मोठा फटका येतोय. बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. तिथून 40 धावा बनवायच्यात. अरुण हे षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी आले. तिथे नितीन आणि योगेश हे दोन्ही बॅटर चांगल्या थाटणीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला या षटकामध्ये करतात. निनाद हे गोलंदाजीला आले तेव्हा मात्र त्यांना पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या. हाफ ट्रॅकर आणखीन एक आडवा बॅटन ऑन सेटला केला. बॉल निघून चाललाय. सीमा पार येतोय नितीनच्या बॅटमधनं हा क्लासिकल षटकार. षटकार येतोय सध्याच्या घडीला नितीन यांच्या बॅटमधनं. या 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग नितीन यांच्या माध्यमातून.
हाफ ट्रॅकर पुनश्च आडवा बॅटनं ऑन साईडला मोठा फटका निनाद बॉलच्या खाली केली गेली चुकी. महत्वाच्या फलंदाजा असेल धरतीला दान झाला, परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीज सोडत असणारा योगेश तंबूच्या झाले. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 अमित दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. इनाट नंबर 3 महत्वाच्या क्रमांकावरती अमित हे बॅटिंगला आले. तिथून जर एकंदरीत जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने नितीननं सुरुवात केली आहे ती खूप सारी महत्वाची राहिली आहे. टीम नरेंद्र फायटर्स या संघासाठी 49 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक बॉलवरती धावा येणं खूप साऱ्या गरजेच्या आहेत टीम नरेंद्र फायटर्स या संघाच्या बाजूनं. अमित आणि नितीन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अमित पहिला बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील, तर गोलंदाज अरुण चांगली थाटण्याची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळवती. पहिल्या षटकामध्ये या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज अरुण तब्बल 11. फुलर लेनचा बॉल अडबा बॅटने खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इट्स नो बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येईल. फ्रीडचा सुद्धा इशारा त्याच दरम्यान केला जाईल, कारण की इथून मोठा फटका खेळण्याची एक मुबलक संधी प्राप्त झाली आहे टीम नरेंद्र फायटर्स या संघासमोर. बॅट फलंदाज अरुण आता मात्र पहिला बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याची संधी त्यानं मात्र इथे प्राप्त केली आहे. आडबा बॅट ऑन सेटला केलाय. फ्रीडचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट करण्यात येते एका धाब्याच्या मदतीनं. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडच्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली आहे अमित या बॅटरनं. नितीन चांगल्या थाटणीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. एक मोठ्या फटक्याच्या मदतीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर सिंगल डबल सातत्याने त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. हाफ ट्रॅकर आडबा बॅट ऑन सेटला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमा पार येतोय नितीनच्या बॅटमधनं हा क्लासिकल चौकार. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 या गडावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती. तिथून एकंदरीत जर विचार केला तर 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये 27 धावा बनवायच्या टीम नरेंद्र फायटर्स या संघाला. 1435 विनंती करेल 1435 नंबरची ज्यांची गाडी आहे. फोर व्हीलर कार आहे. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅक टू द ड्राइव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑन रिजन मध्ये नितीन वेगानं बॉल वरती आले. धावतील फेकतील तत्वर इथे एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. थोडस का होईना फलंदाजाला दुखापत होतीये, ज्याच्या बॅटमध्ये सातत्यानं धावा आलेल्या आपण पाहिल्यात. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी स्वप्नील गोलंदाजीला आले. धावफलकावरती धावा
23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून एकंदरीत जर विचार केला तर 11 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या टीम बॅटिंग करत असणाऱ्या नारिंद्र फायटर्स या संघाला. थोडीशी दुखापत होते फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. नितीन मैदानाच्या आतमध्ये दुखापत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग नितीननं केले. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमन आलेला आपण पाहिलाय. पण तिथे मात्र एक सिंगल घेण्याच्या नादामध्ये थोडीशी त्याच्या पायाला दुखापत होतीये. ईश्वरचरणी प्रार्थना करूयात की दुखापत जास्ती नसावी आणि तो पुनश्च मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल व्हावा. नितीन या फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली. तो मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंकुश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झाले. स्वप्नील हे गोलंदाजी मार्कवरती दाखल. षटकातील दुसरा बॉल. अंकुश बेलोसे याच्यासाठी सुवर्ण संधी येते. अंपायर्स प्रदीपजी शिंदे सर यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 1435 इनोवा गाडी ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये पार्क केले तिथून हटवायची आहे. स्वप्नील याचा हा बॉल खराब दर्शवला जातोय. बॅटबॉलचा इशारा येईल. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 24 या आकडावरती. 24 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती. पुन्हा गोलंदाज स्वप्नील दाखल झालेत. ओपिश बॉल होता. समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. धावफलकावरती धावा 24 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नितीन वेगानं बॉल वरती येत आहेत. त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल. धावा अर्चित करण्यात आल्या. तद्वर 2 या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकडावरती. 26 धावा धावफलकावरती. या षटकाचा एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज स्वप्नीलला 9 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्यात टीम नारिंद्र फायटर्स या संघाला. दिशा चुकल्या. व्हाईट बॉलचा पुन्हा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. बॅटिंग मार्कवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अंकुश आडवा बॅटने खेळायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बराचसा दूरवरती ठेवलेला हा बॉल यश देऊन जातोय गोलंदाज स्वप्नील याला. आणखीन एक डॉटबॉल. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. 27 धावा या धावफलकावरती आहेत. इथे मात्र पुनश्च दिशा चुकते. बॅटबॉलचा इशारा पुनश्च केला जाईल. अवंतरी धाविते. अवंतरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावरती. 28 धावा सध्याच्या कडेला धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वप्नील या गोलंदाजाला. फुलर लेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा अवैध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील येतोय. अंकुशाचा एकंदरीत जर विचार केला तर अंकुशने 4 बॉल फेस केले. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा त्याच्या बॅट म्हणाल्यात. इथून एकात मोठा फटका येणं गरजेचं असेल कारण की इथून 49 धावांचा पाठलाग करायचा.
आडवा बाटला ऑनसेटला केला डीप मध्ये प्रोटेक्शन. निनाद वेगानं बॉलवरती येतील, अडवतील फेकतील तत्पर इथे मात्र दुहेरी धाव सहज ते अर्जित करण्यात आले. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकडावरती. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय. पहिला 18 बॉलचा खेळ संपतोय. 18 बॉल मध्ये धावफलकावरती धावा आल्या 30. येणाऱ्या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 19. मधल्या ब्रेक मध्ये वळूया डीजेकडे. ऐकूया डीजेकडे सुमधुर संगीत. वर हाताळण्यासाठी अर्थातच शेवटचं षटक हाताळण्यासाठी निलेश हे गोलंदाजी मागपरती दाखल झालेत. बॅटिंग मागपरती स्वप्नील माफी असावी अंकुश आणि योगेश, अंकुश आणि अमित हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्यात. हाफ ट्रॅकर आडवा बाट ऑन साइडला केलाय, फटका फसला. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला बॉल वरती आले. झेल इथे मात्र धरतीला दान झालाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा इथे याही वेळेस अर्जित करण्यात आल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकडावरती. 32 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ शेष आहे. 5 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्यात. अर्थात 3 मोठे फटके विजय संपादन करून देईल टीम नारिंद्र फायटर्स या संघाला. ज्या पद्धतीने पूर्वार्धाच्या खेळामध्ये अमेयने बॅटिंग केली अगदी त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये अमित आणि अंकुश या दोन्ही बॅटरला बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळेस सोडून दिला बॉल, उजवी एसटी सोडून जाणारा आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर चेंडू घोषित करण्यात आला. या स्क्वेअर चेंडूच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 33 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. आडवा बॅट ऑन सेटला केलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी निघून चालला. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 35 या आकडावरती. 35 धावा धावफलकावरती आल्या. तिथून एकंदरीत जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल 4 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्यात. 2 मोठे फटके खेळावे लागतील बॅटर अंकुश या बॅटरला, अमित या बॅटरला. आणखीन एक खराब बॉल दिशा चुकते गोलंदाजाची. बॉलचा इशारा येतोय. बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. निलेश हे गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉल वरती तब्बल एकंदरीत जर विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. आणखीन एक मोठा फटका, बॉल निघून चालला डीप मिड विकेट रिजन मध्ये. सीमा पार येतोय क्लासिकल षटकार. मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 या आकडावरती. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 3 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्या टीम नारिंद्र फायटर्स या संघाला. चांगले बॅटिंग मैदानाच्या मध्ये अंकुश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अमित यांच्या बॅटमधून षटकार आला. आणखीन एक मोठा फटका, बेस्टॅम स्ट्रोक बॉल इथे पुनश्च धरतीला दान झाला दुहेरीसाठी. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परतलेत. ज्या अमितच्या बॅटमधून षटकार आला त्या अमितला आता खऱ्या अर्थानं जीवनदान सुद्धा दिलंय. 2 धावा धावफलकावरती आल्या. 2 धावेच्या मदतीनं 45 धावा धावफलकावरती आहेत. इथून 2 बॉलचा खेळ शेष आहे. 5 धावेची गरज आहे. मॅच मध्ये रंगत आणि रंगत सुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 44 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 5 धावेची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित या बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर आडवा बॅट ऑन साइडला केला डीप मध्ये प्रोटेक्शन. निनाद बॉल वरती आले. 1 धाव कंप्लीट केले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. आता मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील का? डेंजर इनला धावत असताना फलंदाज अमित इथे मात्र परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावा धाव
ती गरज आहे. सागर याला हिरो व्हायचं असेल तर एका बॉल मध्ये 4 धावा बनवायच्यात. मोठा फटका खेळावाच लागेल. मॅच मध्ये रंगत रंगत आणि फक्त रंगतच आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा होता. बॅट फिरवली नव्हती, परंतु इथे मात्र मॅच समाप्त झाली. मॅच जिंकली आहे टीम नीनाद स्टार्स अँड स्ट्रायकर्स या संघानं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरतोय ज्याच्या बॅटमधनं 12 बॉल मध्ये 32 धावा आल्या. तो अमय ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच अगदार. 12 बॉल मध्ये तब्बल 32 धावा मिळाले. अफलातला खेळ त्याचा राहिला आणि पहिला मॅचचा तो प्लेअर ऑफ द मॅचचा अगदार सुद्धा राहिला. साहेब यांना मी विनंती करेल की आपल्या शुभाताने प्लेअर ऑफ द मॅच अमय ज्याच्या बॅटमधनं तर 12 बॉल मध्ये 32 धावा आल्या. 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं जबरदस्त इनिंग ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. तो अमय ठरला प्लेअर ऑफ द मॅच अगदार. अमय हे मात्र प्लेअर ऑफ द मॅच अगदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 32 धावा, 3 षटकार, एका चौकाराच्या मदतीनं 32 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि किटबॅक देऊन सन्मान केला जातोय प्लेअर ऑफ द मॅच अमय.